कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार सर्व मित्रांना, JRCM आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठी भाषेच्या या स्पेशल सेशन मध्ये आपण सकाळी सुद्धा भेटलो होतो. सकाळी आपल्यासोबत मोनल कुलकर्णी सुद्धा होत्या. सकाळच्या मीटिंग मध्ये नवीन जॉईन झालेल्या ट्रेनर, आणि सकाळी 50-51 लोक आपल्या असोसिएट बाहेर आपले मित्र सगळे जॉईन झाले होते, आणि त्यामध्ये आपण न्यूट्रीचार्ज वुमन विषयी माहिती पाहिली, आणि सोबत न्यूट्रीचार्ज वुमन आणि त्यांना कसं विकायचं न्यूट्रीचार्ज वुमन याविषयी आपण माहिती पाहिली.
मला आपल्याला आनंदाची गोष्ट द्यायची जी मी सकाळी नाही देऊ शकलो सकाळी, कारण की तो निर्णय झाला नव्हता. म्हणजे बरेच जण सकाळी सुद्धा असतील आणि काही जण आता जे असतील तर त्यांना फरक काय दिसल, हे मूळ फरक आहे की सकाळी जी गोष्ट सांगितली गेली नाही ती आता मला सांगण्याची दुपारनंतर तो निर्णय झालाय, जो मी तुम्हाला हाफ आवर नंतर मी तुमच्यासोबत शेअर करतोय. सकाळची बरेच जण सकाळची मिटिंग अटेंड केली, परत सायंकाळच्या मिटिंग मध्ये काय तर बदल होतोय हे आज तरी मला लक्षात आलं की सकाळी वेगळा विषय, सायंकाळी वेगळा विषय. डेफिनेट ती आनंदाची बातमी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल की नवीन काय अपडेट आहेत. सकाळी असल्यापैकी जे सकाळी होतं आणि आता पण आहे असं कोणी हँड रेज करेल का? सकाळी पण होते बहुतेक संतोषजी सकाळी नव्हते आणि हा नरेंद्र मानकरजी, नरेंद्रजी सकाळी उच्च मीटिंगला होते तुम्ही? येस. ओके. कृष्णाजी सोलदेव. ओके ओके. नरेंद्रजी होते. पण मग तुम्ही आता आलात ना, तुम्हाला सकाळच्या पेक्षा थोडं तुम्ही अपडेट राहाल डेफिनेटली, कारण की तुम्ही सकाळी पण होते आता पण होते, तुम्हाला डेफिनेटली अपडेशन तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, अगोदर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. 31 जानेवारीला फार छान क्लोजिंग आपण डेफिनेटली केलेली आहे आणि पहिल्यांदा ह्या 2014 सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये रुबी लेवलची पिन निघलेली आहे. नाहीतर जे जुने जाणकार मंडळी आहेत आरसीएम मध्ये त्यांना माहिती आहे की पिन निघायचे 2च महिने, एक मार्च आणि एक सप्टेंबर, या 2 महिन्यामध्येच मोठ्या पिन निघायच्या. छोट्या पिन निघत होत्या, छोट्या अचिव्हमेंट होत होत्या, परंतु रुबी सारख्या अचिव्हमेंट अगोदर फक्त सप्टेंबर आणि मार्च मध्ये अचिव्हमेंट व्हायच्या. आता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा रुबी लेवलची पिन अचीव्ह केली आहे. याचा अर्थ आता बिझनेस जो आहे हा बिझनेस त्या क्लोजिंग मंथ वगैरे बघत नाहीयेत, आता पिना निघत आहेत आणि हा सगळा कमाल त्यांच्या अचिव्हमेंट मध्ये डेफिनेटली मोठा वाटा, मोठा शेअर हा न्यूट्रीचार्जचा आहे, न्यूट्रीचार्ज वुमनचा आहे. डेफिनेटली त्रिपुरातून पिन निघली. त्रिपुरा आपण फक्त नकाशातच पाहिले, कुणी गेला असेल मिलिटरीमध्ये वगैरे, कुणी असेल तर गेला असेल, आपल्याकडे त्याशिवाय कुणी त्रिपुराकडे जात नाही. जर मिलिटरीवाले असतील तर जातात आणि दुसरे आपले आरसीएम वाले जातात त्रिपुराकडे. त्रिपुरा मधून पिन निघलेली आहे रुबी लेवलची. आज आपण 2 गोष्टी बघणार आहोत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काय अपडेशन आहे, जे आपली ऑफर सुरू होती त्या ऑफर मध्ये काय अपडेशन आहे आणि न्यूट्रीचार्ज वुमनची जी नवीनतम माहिती आहे ती नवीनतम माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आणि तुम्ही सगळेजण फील्डवर असतात, डेफिनेटली फील्डवरचा अनुभव तुमच्याकडे माझ्यापेक्षा दांडगा आहे. माझ्यापेक्षा जास्त लोकांशी तुम्ही संपर्कात असतात. ऍक्च्युअल फील्डवर काय अनुभव आहे हे तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळत नाही आणि आम्ही ऑफिसला सांगितल्याशिवाय ऑफिसला पण कळत नाही. मनीषाजी नेहमी म्हणतात की मेरी आंख नाक कान सब तुम हो, कारण की आम्ही सांगितल्याशिवाय त्यांच्यापर्यंत खऱ्या ऍक्च्युअल गोष्टी लक्षात येत नाहीत ना. आपला भारत एवढा विशाल आहे की कुठं काय काय समस्या आहेत, कुठं काय अडचणी येत आहेत हे सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून त्या म्हणतात की मेरी आंख कान नाक सभी तुम हो, तुम मुझे बताओगे नहीं तो मुझे कैसा पता चलेगा. आणि माझं सगळं तुम्ही आहात, तुम्ही मला सांगितल्याशिवाय मला सुद्धा कळत नाही पुढं नेमकं काय अडचणी येत आहेत. तर आपण न्यूट्रीचार्ज वुमन हिला फोकस, या एका प्रोडक्टला फोकस करण्याचं कारण असं आहे की अर्धी जनसंख्या महिलांची आहे आणि जी जनसंख्या महिलांची आहे त्यामधल्या 53% महिला अॅनिमिक आहेत. म्हणजे भारताची 1/4 जर आपण लोकसंख्या पाहिजे एकूण भारताची, तर त्या जनसंख्येसाठी त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठीचं प्रोडक्ट आपल्याकडे आहे. म्हणजे न्यूट्रीचार्ज 14 पासून आहे, परंतु त्या एका प्रोडक्टला आपण फोकसच करत नव्हतो. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं फोकस करत नव्हतो. ज्यावेळेस आपण त्या प्रोडक्टला फोकस करायला लागलो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की यामध्ये किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जसं फोकस करायला तस आपल्या पुढचं दिसायला लागलं आणि किती विस्तृत मोठं काम आपण करू शकतो. आणि बीसीजीला वरून आदेश आले की 15 कोटी महिलांपर्यंत तुम्ही पोहोचा. तुम्ही बीसीजीला ऐका, ते स्वतः म्हणतात मी नाही ठेवलं, मला वरून कळालं की 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मित्रांनो, 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला वेगानं काम करावं लागेल, समूहासोबत काम करावं लागेल. वेगानं काम करण्यासाठी ज्या मुख्य समस्या आहेत या समस्येचा एक असते फेअर मार्केटिंग आणि एक असते तुम्हाला सोल्युशन देणारी मार्केटिंग. आपली फेअर मार्केटिंग अजिबात नाही. फेअर मार्केटिंग कोणाची, जे असतात ना पॉलिसीवाले, तुम्ही गेले तर घरचं कसं होईल
व्याग्रा पॉलिसी करून ठेवा की फेअर मार्केटिंग, भय निर्माण करून केल्या जाणारी मार्केटिंग. भय निर्माण करायचं आणि मार्केटिंग करायचं. आपली फेअर मार्केटिंग नाही, आपली मार्केटिंग आहे एक असते सोल्युशन देणारी मार्केटिंग, त्याचा उपाय, तुमच्या समस्यावर उपाय देणारी मार्केटिंग. आपण जे करत आहोत हे समस्येवर उपाय आपण देत आहोत. मग समस्या काय आहेत? ज्या दोन मोठ्या मुख्य समस्या आहेत महिलांच्या, त्यावर आपण त्या समस्याग्रस्त महिला आहेत, त्यांना त्या समस्या आहेत, त्या समस्या कोणाला सांगू शकत नाहीत आणि त्या समस्या सांगितल्या तरी त्यांना असं वाटत नाही की मला याचं खरोखर ऍब्सोल्यूट सोल्युशन मिळेल. आपली सोल्युशन देणारी मार्केटिंग आहे. ज्या मूळ समस्या आहेत या मूळ समस्येवर सोल्युशन देणारी मार्केटिंग आहे. कुठल्या मूळ समस्या आहेत आपण पाहूयात. मूळ समस्या कुठल्या आहेत आणि त्यावर आपण कशा प्रकारे सोल्युशन द्यायचं. आपला जो विषय तुम्हाला मेसेज न समजला असेल त्याबद्दल मूळ समस्या काय आहेत आणि त्यावर आपण काय सोल्युशन देणार आहोत. महिला आपण त्याचा आपण असा अर्थ घेतो आपल्या सेशन मध्ये. महिला म्हणजे आणि आपले प्रोडक्ट ज्यांच्यासाठी आहेत त्या महिला म्हणजे पिरियड आल्यापासून तर जोपर्यंत मोनोपॉज येत नाही, जोपर्यंत पिरियड सुरू राहतात, तो आपला टार्गेट ग्रुप आहे. त्यांच्यासाठी आपण काम करत आहोत. म्हणजे ती मुलगी 11-12 वर्षाची आहे, 17-18 वर्षाची आहे, या वयावर नाही तर तिच्या शारीरिक स्थितीशी निगडीत आपलं प्रॉडक्ट आहे. एक आपण लक्षात घ्यायचं, हे शारीरिक स्थितीशी निगडीत प्रॉडक्ट आहे. मासिक धर्म सुरू झाल्यानंतर काही बदल होतात आणि त्या बदलामधला जो मासिक धर्म सुरू झाला की रक्ताची कमतरता होते, रक्ताची हानी होते. औसतन म्हणजे ऍव्हरेजली 80 मिलीग्रॅम रक्ताची हानी होते आणि यामध्ये रक्ताच्या हानीमध्ये वेगवेगळ्या घटकाची कमतरता होते. त्यामध्ये सगळ्यात मोठा जी हानी होते ती होते आयरनची हानी होते. आणि जर मासिक धर्मामध्ये जे 60 मिलीग्रॅम रक्त जर जात असेल तर ते आयरन सुद्धा कमी करेल आणि 80 मिलीपेक्षा अधिक रक्त जर गेलं शरीराच्या बाहेर तर ते ॲनेमियाचा संकेत आहे. आणि पिरियड मध्ये प्रत्येक दिवशी लगभग 1.6 मिलीग्रॅम आयरन शरीराच्या बाहेर जाते आणि ज्यावेळेस शक्ती हवी असते मुलीला, ज्यावेळेस नवीन पिरियड यायला तिला शक्ती हवी असते, त्याच वेळेस तिची शारीरिक शक्ती कमी होते, हिमोग्लोबिनचा स्तर कमी होतो आणि अशा प्रकारे 53% महिला या ॲनेमिक आहेत आणि गर्भवती महिलांमध्ये 50% तर डेफिनेटली ॲनेमिक आहेत. 53% महिला ॲनेमिक आहेत आणि मोठ्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, अशा मोठ्या शहरामध्ये 10 पैकी 6 महिलाचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी होता. 10 पैकी 6 म्हणजे कसं, आता मेघाताई इथे दिसतायत बसलेल्या, हळदी कुंकवाला फिरल्या असतील सगळ्या जणी, तर हळदी कुंकवाला फिरणारा ग्रुप आहे का? जर 10 महिन्याचा एक महिना तेच हळदी कुंकवाला फिरत नाही, त्याचा पूर्ण ग्रुप. मी शाळेतून घरी यायचो, मी माझ्या घरचं सांगतोय, मी शाळेतून घरी यायचो तर एरवी मी शाळेतून घरी आलो की मला बायको घरी असते, चहा पाणी करून देते, चहा वगैरे घेतला, फ्रेश झाला की आपण आपल्या दुसऱ्या कामाला लागताय. परंतु मागच्या 15 दिवस मी शाळेतून घरी आलो तर बायको गायब. कुठं? हळदी कुंकवाला. आज या कॉलनीत, आज त्या कॉलनीत, म्हणून महिला घरी नव्हत्या, असं झुंडीच्या झुंडी बाहेर पडत होत्या. आणि सगळ्या महिला ज्या होत्या त्या महिलाला कुठला ग्रुप तुम्ही त्यातला घेतला तर 10 महिलाचा जर ग्रुप घेतला तर 6 महिला ॲनेमिक होत्या त्या ग्रुपमध्ये. अंगावर भारी भारी साड्या, अंगावर सोनं, पण म्हणजे अंगावर सोनं पण रक्तात लोखंड नाही, अंगावर सोनं भरपूर पण रक्तामध्ये लोखंड नाही, आयरन नाही, लोखंड म्हणजे आयरन नाही रक्तामध्ये. आणि त्यामुळं त्या महिलांची मदत करण्यासाठी आणि त्या सगळ्या महिलांना आम्ही एकदम छान केलं. आमच्याकडं जे कोणी आलं त्यांना आम्ही जे वाटलं, आम्ही मस्तपैकी आपल्याकडं मला पुस्तक आहेत ना, आपण हे पुस्तक वाटतो. ते जे सगळे आले गर्भावस्था, मासिक धर्म, प्रेग्नन्सी, ल्युकेमिया, हे पाहून जसं जसं पुस्तक, जशी जी महिला वाटेल तिला जो प्रॉब्लेम एकच काम केलं, त्यामध्ये हे पुस्तकच येतं, पुस्तकच वाण. हे वाण काय वाटलं, हे पुस्तकच वाण वाटले. जी एक महिला तिला वाण वाटलं पुस्तक. यानं काय झालं, यानं एक फायदा झाला की त्यांना वाटलं एक तर सगळीकडे मला पुस्तक वाटा, पुस्तक वाटा, पण नेमके कुठले पुस्तक वाटले गेले पाहिजे.
ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणारे पुस्तक वाटले गेले पाहिजेत ना. मग ते समस्या सोडवणारे पुस्तक. आणि कुणी हिंदी भाषिक आली तर तिला हिंदीतलं, मराठी भाषिक आली मराठीचं, एखादी फारच शिकलेलं तर इंग्रजीचं पण आहे आपल्याकडे. तर हे पुस्तकाने काम केलं. तर या कशामुळे दिले? कारण की मित्रांनो बिनधास्त देत राहायचे. 10 पैकी 6 महिलाचं एचबी कमी स्टँडर्ड रेशो आहे. आपल्याकडे तर 8 महिलाचं एचबी कमी असतं. आणि एचबी कमी आहे का नाही, आता इतक्या माझ्या ट्रेनिंग ऐकू ऐकू सगळं पाठ झालंय घरी. तर बघितलं डोळ्याखाली काय वर्तुळ दिसले, बाईचे नख काय चांगले दिसले की मग तिला मासिक धर्माचं बुकलेट द्यायचं. आणि जर जिचे एचबी कमी दिसला तिला हिमोग्लोबिनचं द्यायचं. यानं हे कशामुळं? कारण की डाटा आपल्याकडे आहे ना, हा डाटा आहे आपल्याकडे इतके कमी आहे. मग हिमोग्लोबिन काय आहे? आपल्याला अगोदर हिमोग्लोबिनचं इम्पॉर्टन्स आपण समजून घ्यायचंय आणि समोरच्या महिलांना समजून सांगायचंय. हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन आपण का फोकस करतोय? आणि हिमोग्लोबिन नेमकं असतंय काय? तर आपल्या रक्तामध्ये असलेलं एक पार्ट हिमोग्लोबिन, अशा प्रकारचं प्रोटीन ज्यामध्ये आयरन आहे. प्रोटीन सोबत आयरन. आणि हे यासाठी इम्पॉर्टंट आहे हिमोग्लोबिन मित्रांनो, की हे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करते. आणि ऑक्सिजन हे तर त्याचं केमिस्ट्री मधलं नाव. परंतु मराठी भाषेमध्ये ऑक्सिजनला काय म्हणतात तुम्हाला सांगता येईल? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. मराठीमध्ये काय म्हणतात ऑक्सिजन? तर ऑक्सिजन हा इंग्रजी शब्द म्हणजे केमिस्ट्रीचा शब्द झालाय. मराठीमध्ये काय म्हणतात ऑक्सिजनला? चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही तर असंही मला सांगितलं चालेल. हँड रेज केलं तर मी अनम्यूट करतो. ऑक्सिजन आपण सगळं ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन लावला म्हणतो त्याला. आपल्या इतकं आंघोळणी शब्द पडलाय ऑक्सिजन. प्राणवायू म्हणतात. एकदम खास आपल्याकडे खास शब्द हा टाकलाय तर प्राणवायू. म्हणजे हा किती समर्पक शब्द आहे की नाही? प्राणवायू. तो वायू जर आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर आपला प्राणाचा वायू निघून जातो, आपला प्राण निघून जातो. म्हणून त्याला एकदम समर्पक शब्द मराठीमध्ये की प्राणवायू. आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. म्हणजे आपण जो प्राणवायू आत घेतो, जर आपल्याकडे एचबी चांगलं नसेल, आपलं भरपूर नसेल, तर तो प्राणवायू फक्त फुफ्फुसापर्यंत जाईल आणि वापस निघून जाईल. फुफ्फुसापर्यंत जाईल आणि वापस निघून जाईल. बरेच जण प्राणायाम करतात. प्राणायाम आहे की नाही, प्राण वाढवणारा आहे, म्हणजे ते व्यायाम आहे ना प्राण वाढवणारा आपला. तर ते प्राणायाम करतात तर ऑक्सिजन खूप चांगल्या प्रमाणात पहाटे उठून करतात तर फुफ्फुसापर्यंतच पोहोचल. फुफ्फुसामध्ये त्यातो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोच आणि तो ऑक्सिजन फुफ्फुसामधून आपल्या रक्तात मिसळतो. आता आपल्या रक्तात ज्यावेळेस तो ऑक्सिजन मिसळतो त्यावेळेस महत्वाचं आहे की जर रक्त पाहिजे, हिमोग्लोबिन व्यवस्थित प्रमाणात पाहिजे, तो त्या पेशीत जाईल, हिमोग्लोबिन मध्ये जाईल आणि मग हिमोग्लोबिन त्या प्राणवायूला घेऊन प्रत्येक पेशीपर्यंत जाईल. आणि मॅक्झिमम जे आपले प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमची सुरुवात प्राणवायू त्या पेशीपर्यंत न पोहोचल्यामुळे त्या पेशी मृत पावतात. मग चेहरा काळवडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, हे जे आहेत ना मेन प्रॉब्लेम, केस गळणे, त्याच्या मुळाशी प्राणवायू नाही गेला तर ते झाड गळून जाईल, तसं गळून जातं. तर प्राणवायू पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करते. ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम म्हणलं का आपल्याला प्राणवायू म्हणा. प्राणवायू पोहोचवतो. तुमचा प्राणवायू जर नसेल तर प्राण निघून जातील. तर प्राणवायू पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करते. म्हणून हिमोग्लोबिनला इतकं इम्पॉर्टन्स देते. अन्न वाचून माणूस 20-21 दिवस जो आहे जगू शकतो बिना अन्नाचं. पाण्या वाचून दोन एक दिवस पाणी जरी नाही मिळालं तरी आपलं काय म्हणजे आपण जगू शकतो. परंतु 2 मिनिटापेक्षा जास्त जर प्राणवायू नाही मिळाला तर आपल्याला लगेच आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणून त्याला प्राणवायू. आणि हा प्राणवायू पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन. आणि एका स्वस्थ पुरुषाला त्यामुळे हा प्राणवायू पोहोचवणारा हिमोग्लोबिन किती असायला हवा? एका स्वस्थ महिलेसाठी तिचे शारीरिक रूप सुचारू रूपानं पूर्ण शरीर चालण्यासाठी पुरुषाचा एचबी 18 पेक्षा जास्त 14 पेक्षा जास्त पाहिजे आणि महिलाचा एचबी 12 पेक्षा जास्त पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला, ज्या महिलाचा एचबी नरेशजी 12 किंवा 12 पेक्षा जास्त असेल ना, ती बाईक चमकायला लागते. म्हणजे ती स्त्री अक्षरशः चमक येते चेहऱ्यावर. ज्या स्त्रीचा एचबी 12 पेक्षा जास्त आहे तर बिलकुल चमक येते. आणि पूर्वी डॉक्टर सुद्धा
जर काही प्रॉब्लेम आला आपल्यासोबत डॉक्टर आहेत, अजबराव डॉक्टर साहेब आहेत बसलेले भंडाऱ्यावर. पूर्वी ज्यावेळेस पॅथॉलॉजी इतकं नव्हत्या त्यावेळेस बरोबर डॉक्टर हे खालचे पाहिजे, डोळ्याच्या खालच्या कडा पाहिजे. डोळ्याच्या खालच्या कडा जर पांढऱ्या दिसल्या की लगेच कळायचं की एचबी कमी. म्हणजे जो समस्या पेशंट सांगतोय त्या समस्येचं मूळ शोधायचा प्रयत्न करायचे डॉक्टर बरोबर. जीभ दाखवा म्हणायची. जीभ जर पांढरी दिसायला लागली तर समजायची एचबी कमी. याची समस्या जर सांगतोय मला चक्कर यायला लागली किंवा बाई सांगते मला चक्कर यायली, माझं अंग अंग दुखायला लागले, मला पायाला पेटके यायला लागले, गोळे यायला लागले, माझी सारखी कंबर दुखते, वेगवेगळ्या समस्या सांगायला लागली तर एकूण समस्या त्या डॉक्टर समजून घ्यायचे आणि मग बघायचे डोळ्याच्या खालची कर पांढरी तर नाही, जीभ पाहिजे पांढरी तर नाही, नख पाहिजे कसे आहेत त्यावर अनुमान लावायचे की याचा जे समस्या सांगता येते, परंतु याचं मूळ कारण काय आहे? हिमोग्लोबिनची कमतरता. संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 14 जानेवारीच्या अगोदर 8-9 जानेवारीला संतोषजी माझ्या पुढे जेव्हा जेव्हा मी शाळेतून यायचो मला बायको चहा आणून द्यायची तर चहा ठेवला कशी कशी दणकन दणकन आवाज यायचा. तर ती समस्या दिसली. त्या समस्येचं मूळ कारण काय की आता 14 जानेवारीला नवी साडी पाहिजे. हे समस्येचं मूळ कारण ना. म्हणजे मी नुसतं गोड बोलून काही उपयोग होणार नाही. ते समस्येचं मूळ कारण काय होतं? ती साडी पाहिजे. ते मूळ कारण शोधायचे डॉक्टर. आहे का नाही? मग जे विवाहित पुरुष आहेत माझ्यासारखे त्यांना ज्यांना स्वतःची एक एक बायको आहे त्यांना हे प्रॉब्लेम सगळे सगळे माहिती आहेत. ज्यांना 2-3 असतील त्यांना मॅनेज करायचं बोला बोला रुपाली. सर मी इथे आली आहे तर थोडा हिला प्रॉब्लेम आहे तर पिरियडचा 5-5 महिन्याचा. तर तिला न्यूट्रिचार्ज वुमन किती महिने घ्यावं लागेल सर? तुम्हीच सांगा तिला. हे पहा, एक तर त्यांना पिरियडचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना मासिक धर्मवालं पुस्तक आधी वाचायला द्या. त्यांच्याकडून वाचून घ्या. एक मासिक धर्मवालं पुस्तक आहे असेल किंवा नंतर पोहोचवा. वाचलं म्हणते. हा पुस्तक वाचलं तर त्यामधला कुठला प्रॉब्लेम आहे त्यांना? 5 महिने अनियमित मासिक धर्म, ज्याला आपण काय म्हणू अनियमित मासिक धर्म. अनियमित मासिक धर्म येतोय त्याचे कारण पेज नंबर 4 वर दिले आहे. अशा वेळेस आणि त्यावेळेस न्यूट्रिच्या जुमन त्यांना किमान 6 महिने घ्यायला सांगा. किमान 6 महिने घ्यायला सांगा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट येतील. आणि वाचलं असल नसल तर एकदा ते पुस्तक मधलं पेज नंबर 4 एकदा वाचायला सांगा. त्यावर अनियमित मासिक धर्म कशामुळे होतो, त्यामुळे शरीरात कुठले कुठले प्रॉब्लेम निर्माण होतात आणि न्यूट्रिच्या वुमन मधले कुठले पोषक घटक त्यावर काम करतील असं डिटेल पेज नंबर 4 वर दिलं आहे. ओके. हा आणि फील्ड वरचा अनुभव संतोषजी सांगतात. हा सर, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो हार्मोन्स अनबॅलन्स आहे सर, आणि तोही त्यांचा क्लिअर होईल. कारण मासिक धर्म येणे ही सायकल आहे, हे 28 दिवसानंतर यायलाच पाहिजे. पण त्यांचा अनबॅलन्स आहे ना तो क्लिअर होऊन जाईल सर. थँक्यू सर. बिलकुल. तर ते पेज नंबर 4 वर बारकाईने दिलेलं आहे की नाही. तर जसे डॉक्टर काय करायचे की बिलकुल शोधायचे, मूळ कारण शोधायचे. म्हणजे एखाद्याला ताप येते थंडी वाजते, ताप येते थंडी वाजते, तर आपण त्याला ताप कमी करणार थंडी न वाजणार औषध देऊ शकत नाही. त्याला हिवताप झाला आहे तर त्याला वेगळं औषध द्यावं लागेल. लक्षणावर उपाय न करता मूळ कारणावर उपाय डॉक्टर करायचा प्रयत्न करायचे. तसे जे मूळ कारण आहे या सगळ्या समस्येचं लक्षात आलं की एचबी हिमोग्लोबिनची कमी. आणि महिलांमध्ये काय होतंय, पुरुषामध्ये काय होत नाही, तर त्याचं कारण आहे की एक तर त्या कमी पौष्टिक आहार घेतात. आरबीसी तर सारख्याच तयार होतात, रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या सारख्याच तयार होतात. परंतु एक तर पुरुषाच्या तुलनेने कमी आहार पौष्टिक आहार सेवन करतात आणि पिरियड येतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये एचबीची कमतरता होते. आणि WHO असं म्हणतंय की ज्या महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 पेक्षा कमी आहे ती अॅनिमिक आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम जर येत असतील तर हे सगळे प्रॉब्लेम महिला येतात. आणि हे सगळे प्रॉब्लेम आल्यामुळं ह्या प्रॉब्लेमचं खोटं सोल्युशन टीव्हीवर दिल्या जातं. पहा, हे प्रॉब्लेम माहित झाले कंपन्यांना, हे प्रॉब्लेम आहेत भारतीय महिलांना, चला यावरचं तुरंत सोल्युशन घेऊ. काय, केस गळायला लागले लगेच केश किंग आला, केस गळायला लागले आदिवासी तेल आलं,
पण त्याचा मूळ प्रॉब्लेम काय की ऑक्सिजनच पोहोचत नाही केसाच्या मुळाशी, म्हणून केस गळतायत. त्वचा खरबडीत झाली, त्वचामधली चमक निघून गेली, लगेच आल्या फेअर अँड लवली, लगेच आली गोरं करणाऱ्या क्रीम आल्या. पण त्याचं मूळ कारण काय? तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन नाही तर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनच पोहोचणार, ती चमकदार त्वचा कशी होईल? बरोबर आहे. गर्भधारणा होईना, IFV आला डायरेक्ट. बिलकुल मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जा की तुम्हाला आम्ही टेस्ट ट्यूब, अहो त्यांनाच तयार करा ना, त्याच्या शरीराला तयार होऊ शकते. डोकं दुखायला की लगेच आलं, मै झेंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, लगेच झेंडू बाम आला. डोकं दुखायला की झेंडू, पण हे डोकं दुखायला किती वर्ष झेंडू बाम लावणार? त्याच्या मूळ कारणावर कधी उपाय करणार? बरोबर आहे. हे सगळे प्रॉब्लेम शोधून याच्यावर मुळावर काम केले. हे जे यावर प्रॉब्लेम, लोक वरवरचा प्रॉब्लेम करतात. वरवरचा प्रॉब्लेम करून काहीही होणार नाही. तुम्हाला मुळावर काम करावं लागेल, मूळ प्रॉब्लेम शोधावं लागेल. जसं बायको चहाचा कप बशी आदळायला लागली, तर मूळ कारण आहे की संक्रांत आणि नवी साडी नाही, मूळ कारण तर साडी घेऊन द्या, तुमचा उद्यापासून अल्लाने हातात कप येतो. मूळ कारणावर काम करणारे आपण लोक आहोत प्रॅक्टिकली. तर हे सगळे अॅनिमियामुळे हे सगळे कारण होतात आणि त्यावर लोक खोटे खोटे सोल्युशन, आपल्याकडं खरं सोल्युशन, पक्क सोल्युशन, पुन्हा कधीच प्रॉब्लेम येणार नाही हे सोल्युशन आपण. जर अॅनिमिक महिला जर गर्भवती झाली ना तर प्रॉब्लेम जास्त वाढतो. अॅनिमिक महिला गर्भवती झाली तर प्रॉब्लेम जास्त वाढतात. आणि कारण की आपल्याकडे म्हणतात ना, दोन जीवाची झाली ती, स्वतःचा जीव तर सांभाळायचा, सोबत एक परत जीव सांभाळायचा. अशा वेळेस एक तर अॅनिमिक महिलाला गर्भवती होऊ देऊ नये. काय करावं, अगोदर तिचा HB चांगला वाढवावा आणि नंतरच तिला गर्भ आपण फॅमिली प्लॅनिंग करावी. जर अॅनिमिक महिला गर्भवती झाली मित्रांनो, तर मग हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसतात की जन्माच्या अगोदर बाळाचा जन्म, म्हणजे वेळेच्या अगोदर बाळाचा जन्म होणं, जन्म झाला तर त्याचं वजन कमी होणं, आणि मग आई एका हॉस्पिटलला, मुलगा एका हॉस्पिटलला, आईची मुलाची ताटातूट, ज्याला आपण म्हणतात की काचेच्या पेटीत ठेवलंय. आपण पेढे घेऊन गेलो तर आपल्याला कळतं की त्यांना अभिनंदन करावं का त्यांचं सांत्वन करावं, बाळ झालंय तर अभिनंदन करावं, सांत्वन करावं, हे आपण कन्फ्युज असतो. बाळ झालंय बाबा अभिनंदन, तर बाळ एका हॉस्पिटलला, आई एका हॉस्पिटलला, हे होऊ शकते. जर त्या आईलाच ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नसेल तर त्या बाळाला कसं ऑक्सिजन मिळत नाही? त्या बाळाला विविध, म्हणून बऱ्याचदा त्यांना विविध आजार व्हायला लागतात. डिलिव्हरी मध्ये जास्त रक्त जाते, आई एकदम थकलेली राहते आणि हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं गरजेचं आहे की HB वाढ. HB वाढला नाही तर न फक्त ही पिढी नाही तर येणारी पिढी सुद्धा कमजोर होईल. अॅनिमिया फक्त एका पिढीला बेजार नाही करत, दोन पिढ्याला बेजार. आणि आपल्याकडे तर म्हणणंच आहे मुलीसाठी, आहे की नाही, तेव्हा लावी दोन घरी काहीतरी आहे ते, आहे की नाही, मुलापेक्षा मुलगी बरी, आनंद देई दोन्ही घरी. तर त्या दोन्ही घरी आनंद द्यायचा असेल तर तिला सशक्त करावं लागतं. आणि हे प्रॉडक्ट हातात घेण्यासाठीच मूळ का, तुम्ही उज्ज्वल पाटणीचा व्हिडिओ बघितला असेल की मैं आ रहा हूं, तैयारी करके आ रहा हूं, और लॉस, प्रॉफिट और लॉस से परे काम करने वाले, प्रॉफिट लॉस याचा कुठला विचार न करता मोठा विचार, भारताला पुढे नेणारा विचार, आपल्या कुटुंबाला सशक्त करणारा विचार, आपण सगळेजण पुढे जात आहोत. आणि हे पुढे नेण्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी न्यूट्रीचार्ज परत काही स्पेशल गोष्टी घेऊन आले. त्या स्पेशल गोष्टी 20 मिनिटात मी तुमच्यासमोर सांगतोय. मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये बिझनेस खूप छान झाला, आपण सगळ्यांनी चांगली क्लोजिंग केली. तर आता काही जणांचे फोन यायला लागले, सर जानेवारी महिन्यापर्यंत आम्ही सांगत होतो की एक काम दो इनाम, आहे की नाही, तुम्हाला अॅनिमिया से मुक्तीवाला बॅच मिळेल, 5 न्यूट्रीचार्ज वुमन एका बिलात केलं तर तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमन बेनिफिट बुकलेट मिळेल, हे आम्ही सांगत होतो. आता काय सांगावं, हा जो यक्ष प्रश्न लीडर समोर वाचून उभा होता, चला त्याला आपण थोडस तुमच्या प्राण फुकूत पुन्हा एकदा की ती योजना जशाला तशी 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी आपण एका बिलात 5 न्यूट्रीचार्ज वुमन खरेदी जर केल्या तरी आपल्याला ते फायदे मिळाले. कुठले फायदे? हे फायदे आपण म्हणतो 31 जानेवारी पर्यंत, परंतु ते फायदे आपण काय केले की त्यांना आपण
ज्यांना आपण पुढे म्हणजे जे ना 31 जानेवारी नका वाचवा त्याला, कारण की आणखी त्याचे पीपीटी सुद्धा यायचे राहिले. ही व्हॉट्सअपवर माहिती मिलिंदजीने आम्हाला सांगितली की आपण असं करूया की हे जे आहे हे जे बेनिफिट होते ना हे बेनिफिट आपण पुढं 31 मार्च पर्यंत सुद्धा म्हणजे आपण 28 फेब्रुवारीच्या आत जरी आपण 5 न्यूट्रिचार्ज वुमनचं बिलिंग केलं तरी आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे. हे सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणजे असं नाही की तुम्ही जानेवारी 31 जानेवारीला काही जणांनी त्यांनी हे केलं असेल 31 जानेवारीला काही जण बिल करू शकले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ही योजना सुरू आहे. आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. 5 पीस न्यूट्रिशन वुमनचे एका बिलामध्ये केल्यानंतर एनेमियाचे मुक्तीवाला बॅच आपल्याला मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा बॅच मिळणार आहे. हा बॅच फार छान काम करतोय. प्रत्येक मोठ्या अभियानाचा एक सिम्बॉल असतो. एक बॅच मोठं अभियान म्हणलं की सिम्बॉल आला, मोठं अभियान म्हणलं की बॅच आला, मोठं अभियान म्हणलं की मग जसं मेक इन इंडिया मोठं अभियान आहे ना, पल्स पोलिओ मोठं अभियान आहे, स्काउट अँड गाईड मोठं अभियान आहे. हे सगळ्या प्रत्येक मोठ्या अभियानाला, रेड क्रॉस सोसायटी मोठं अभियान आहे. त्या सगळ्या मोठ्या अभियानाला एक आपला बॅच असतो. त्या बॅचहून कळतं की हे काहीतरी मोठं भारी काम करायला. तुमच्या सगळ्या परिचित असतील राजेश कानपुडे सर, तुमच्या सगळ्याच्या मॅक्झिमम जणांच्या परिचित असतील. त्यांचा तुम्हाला किस्सा सांगतो. ते संभाजीनगरहून परत लॉकडाऊन करतात आणि त्यांच्याकडे अॅनेमियाचे मुक्तीवाला बॅच लावून ते बसले होते आणि समोरच्या डॉक्टरने त्यांना विचारलं, समोर एक को पॅसेंजर होते त्यांचे, त्यांनी ते बोलणं झालं आणि ते म्हणले की वा तुम्ही काय अॅनेमिया कसा दूर करणार. ते म्हणले मी तर शिक्षक आहे, मला काही जास्त माहित नाही, म्हणून माझ्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक तुमच्याकडं वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कसं काम करतो. डॉक्टर खुश झाले, म्हणजे आम्ही ते आशा वर्कर करून हे सगळं काम करतोय, तुम्ही काय करा तुमचा नंबर मला द्या, मी आशा वर्करला बोलवतो, टप्प्याटप्प्यानं तुम्ही त्यांना ही माहिती द्या, मॅक्झिमम महिलापर्यंत माहिती द्या. तर एका मेडिकल ऑफिसर कडून त्यांच्या भागातल्या सगळ्या आशा वर्कर आपोआप मिळाले राजेश कानपुडे सरांना. कशामुळं? बॅचमुळं. तो बॅचने न बोलताच काम केलं. हे काहीतरी विशेष काम करताय. हे कधी होईल जर तुमच्याकडे बॅच असेल. म्हणजे तुम्ही न बोलताही बॅच काम करतो, तुम्ही न बोलताही बॅच काम करतो मित्रांनो. त्यामुळे आपण हा बॅच आपल्याला मिळू शकतो. कधीपर्यंत? 31 मार्च पर्यंत. तुम्ही कधी 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर केल्या तर तुम्हाला तो बॅच मिळेल. त्यानंतर न्यूट्रिचार्ज वीर विरांगना क्लब मध्ये एंट्री पण होईल. आणि हे सगळ्यात भारी, संतोषजी तुमच्याकडे पोहोचलं का हे बुकलेट, न्यूट्रिचार्ज वुमन बेनिफिट बुकलेट? आहे सर. हे बुकलेट तुमच्याकडे 5 न्यूट्रिचार्ज वुमनला एक अशा या प्रमाणात पोहोचलंय का? नाही आले सर. हा हे म्हणतोय. तर तुम्ही डेपोवाल्याचा नंबर आहे तुमच्याकडे? हो, आता मागणी करून सर तिथं मिळून जातील. संभाजीनगरला नवीन डेपो ओनर झाले आणि कंपनीनेच डेपो स्वतः चालवायला घेतला. बॅच कधी मिळतील सर? बरं झालं अनम्यूट झालो मी. ते बॅच काय झालं? बॅच हा बॅच कधी मिळेल ते सुद्धा सांगतोय. हा बॅच कधी मिळेल ते सुद्धा सांगतोय. आणि हे 5 न्यूट्रिचार्ज वुमनला पिकअप सेंटरला 5 न्यूट्रिचार्ज वुमनला एक बुकलेट मिळणार आहे, जे तुम्हाला ते देणार आहे. एका बिलामध्ये 5 पीस, एकाच बिलामध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला न्यूट्रिचार्ज वुमन बेनिफिट बुकलेट, अतिशय उत्कृष्ट प्रिंटिंगचं हे बुकलेट आपल्याला मिळणार आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ न्यूट्रिचार्ज वुमन बेनिफिट, न्यूट्रिचार्ज वुमनचे काय बेनिफिट आहेत, काय लोकांना फायदा झालाय, ते बेनिफिटच आपल्याला त्याचं बुकलेट, स्पेशल बुकलेट आपल्याला मिळणार आहे. आणि ही योजना जी बंद झाली होती ती योजना आता 31 मार्च पर्यंत आपल्याला पुढे ही योजना होणार आहे. आणि मित्रांनो, अतिशय छान क्लोजिंग आपण या महिन्यामध्ये केले आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा पिकअप सेंटरवर 31 तारखेला अडचण सुद्धा आली होती. नागपूरकडे 2-3 डेपो होते. अनिलजी आपल्याकडे आहेत. अनिलजी, यावेळेस काही अडचण आली का झालं सगळं सुरळीत? नाही सर, ठीक झालं. यावेळेला स्टॉक होता, पुरेपूर स्टॉक होता. हा, त्या अगोदरच आपण सगळी व्यवस्था केली त्याच्यामुळे. आणि त्यांच्याकडं नागपूर डेपो आणि परत एक डेपो आहे बाजूला एमपी मध्ये, तिथं त्यांना
थोडस प्रॉब्लेम संतोषजी तुमच्याकडं नाही सर, स्टॉक होता त्याच्यामुळे काही अडचण नाही आली सर यावेळेस. मागच्या 2 महिन्यापूर्वी खूप अडचणी आल्या सर. कारण की ज्या ज्या मीटिंग मध्ये मी होतो त्या प्रत्येक मीटिंग मध्ये मी सांगत होतो की 27 तारखेपर्यंतच बिलिंग कम्प्लीट करून घ्या. तुम्हाला 31 तारखेला अडचण 100% येऊ शकते. बिलकुल 100% तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून तुम्ही काय करा, 27 तारखेलाच आपला क्लोजिंग डे माना आणि 27 तारखेलाच तुम्ही बिलिंग करा. म्हणून बऱ्याच ठिकाणी एमपी मध्ये माझ्याकडे एक ग्रुप आहे एमपीचा, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी 27 तारखेपर्यंत पासूनच क्लोजिंग म्हणजे आपण म्हणतो की अपग्रेड पिन अपग्रेड करण्यासाठीचं काम त्यांनी 27 तारखेपासून सुरू केलं होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ती अडचण आलेली नाही, ती अडचण आहे. आणि हे बुकलेट तुम्ही ज्या पिकअप सेंटरवरून 5 न्यूट्रिशन वुमन खरेदी केल्यात एकत्रितपणे, तिथं तुम्हाला हे बुकलेट मिळणार. ह्या बुकलेटचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकतो. ज्यांना आपण शब्दानं समजून सांगू शकत नाहीत त्यांना आपण बुकलेटच्या माध्यमातून समजून सांगू शकतो. आणि आपल्यासोबत आदित्य आरसीएम शॉपवाल्या सुद्धा ताई आहेत, त्यांना पण आपण अनम्यूट करू. अनम्यूट होता येईल. आपल्याकडं आलेत का जालन्याला बुकलेट आलेत? अनम्यूट होत नाहीत. हा, आमच्या ताईला अनम्यूट होत आहे ना. हा, ते बुकलेट आले त्याला. मी त्यांना काय करतोय, एकदा स्पॉटलाइट करतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, यस, हे बुकलेट आले तर हे बुकलेट आले तर आणि 5 त्यांना अनम्यूट जर झालं तर आपल्याला काय करता येईल. एक मिनिट, मी तुम्हाला स्पॉटलाइटून काढतो आणि तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देतो. अनम्यूट व्हा. कुठून कसं मिळालं ते एकदा सगळ्या पिकअप सेंटर ओनरला सांगा. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय मी. आता हो पहा बरं. नाही, त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, त्यांना अनम्यूट होत नाही. अनिलजी तुमच्याकडे आलेत का बुकलेट? अनिलजी का आपल्याकडे शॉप ओनर 3-4 दिसते इथं मला. बोला सर. बुकलेट आहेत का तुमच्याकडं? हे न्यूट्रीचार्जचे ना? हा, न्यूट्रीचार्ज बेनिफिट बुकलेट. हा, एक मिनिट एक सेकंड, मी दाखवतो तुम्हाला. माझं एक वेगळं ठेवलंय. हा, आणि ते तुम्ही कसे बनवले हे सगळ्या शॉप ओनरला पण सांगा. एक मिनिट सर, एक मिनिट. अनिलजी नागपूर येथून आहेत म्हणजे हो सर, एक मिनिट. हो, येस येस सर. हा सर, हे माझ्या कार मध्ये ठेवली होती, एकच पीस मिळालं. ते कसे हे आहे तुम्हाला कुठून उपलब्ध झाले ते? डेपो मधनं, नागपूर डेपो मधनं. नागपूर डेपो मधून तुम्ही जितक्या न्यूट्रिशन वुमन घेतल्या त्याच्या 5 न्यूट्रीचार्ज 5 पीसवर एक मिळतं. यस, म्हणजे ते डेपो वाले बिलकुल त्या शॉप ओनरला देऊन टाकतात. यस यस यस. आता डेपो मधून मिळायला सुरुवात झाली आणि ज्यांची तुमच्याकडे 5 न्यूट्रिशन वुमनची बिलिंग झाली तुम्ही त्यांना ते देणार. बरोबर आहे, त्यांना द्यावे लागते. हा सर, बरोबर. आपल्याकडे परत एक पिकअप सेंटर वाले त्यांना सुद्धा विचार त्यांच्याकडे आले का नाही. रुपाली ताई आहे, रुपाली ताई तुमच्याकडे आले का, पोहोचले का? काय म्हटलं सर? 5 न्यूट्रिचार्ज वुमन वर एक बुकलेट फ्री होतो, ते बुकलेट तुमच्याकडे पोहोचले का? नाही सर. नाही तर ते पहा. अनिलजीला तुम्ही विचारा, त्यांना डेपो मधून मिळाले तर तसे तुम्ही ते जिथून तुम्ही न्यूट्रिचार्ज वुमन घेतले ज्या डेपो कडून त्यांना त्यांच्याशी संपर्क करा, त्याच्याकडून न्यूट्रिचार्ज वुमन बेनिफिट बुकलेट घ्या आणि ज्यांनी तुमच्याकडून 5 न्यूट्रिचार्ज वुमन घेतले त्यांच्यापर्यंत पोहोचवा. वी आर जस्ट कॅरियर्स, आपण फक्त कॅरी करणार आहेत.
पिकअप सेंटर वाल्याचा बिझनेस म्हणजे सेवा देण्याचा बिझनेस आहे. सगळ्यांचं बिना वगैरे निघतात सगळं, आणि सगळ्यात मोठा रोल पिकअप सेंटर वाले त्यामध्ये त्यांचा रोल असतो, की त्यांनी जर मालच ठेवला तर कुठून सगळा बिझनेस होईल. तर हा सेवा देण्याचा बिझनेस सगळेजण करत आहेत. जितके पिकअप सेंटर ओनर आहेत ना, ते सेवा सेवा देण्याचा बिझनेस करत आहेत. तर यामध्ये ते तुमच्याकडे पोहोचतील, तुमच्याकडे पोहोचून आपण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि हे बुकलेट आपण 5 मिनिटच्या जुमन ज्यांनी घेतले ते घेतील, वेगवेगळ्या लोकांना वाचायला देतील आणि म्हणायचं एकच आहे, मला वाचू द्या, वाचून माझ्याकडे परत करा. आणि बेनिफिट वाचून याचा काय फायदा झाला तो वाचून डेफिनेटली न्यूट्रीचार्ज वुमनचा सेल जसा आपण जानेवारी महिन्यामध्ये केला तसा सेल आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा डेफिनेटली करू, कारण की तीच योजना सुरू आहे. एनिमियाचे मुक्तीवाला बॅच सर्टिफिकेट आपल्याला परत मिळणार आहे. त्या ज्या योजना जशाला तशा सुरू असल्यामुळं तेवढाच बिझनेस करण्यामध्ये आपल्याला कुठली अडचण नाही, म्हणजे तेवढा बिझनेस आपला फिक्स आहे. आता न्यूट्रिशन वुमन ज्यांना आपण पोहोचवल्या ते तर घेणारच आहेत, परंतु त्यापेक्षाही पुढे जाऊन या महिन्यामध्ये जे आपले नवीन कस्टमर तयार होतील आपला बिझनेस ग्रोथ होईल, डेफिनेटली ग्रो होईल. कारण की मागचे न्यूट्रिशन वुमन जसं आपण आता रुपालीजींना डायरेक्ट त्यांना कापूस सांगितलं 6 महिने घ्या, कारण की त्यांना अनियमित मासिक धर्म होता. तर ते मागचे ग्राहक आपले कॅरी फॉरवर्ड होणार आणि जे नवीन ग्राहक येतील त्यांना आपण नव्यानं न्यूट्रिशन वुमन देऊया. आणि जे आपलं मुख्य उद्देश आहे कंपनीचा, स्वास्थ्य रक्षा नए भारत का निर्माण, यामध्ये आपण आपलं योगदान देऊयात. आणि उज्ज्वल पाटणेजीचा व्हिडिओ जो त्यांनी बरेच जण आपण नुसतं अगोदर पोस्टर दाखवायचो की उज्ज्वल पाटणेजी येणार आहेत, पण तो खरंच येणार आहेत की नाही, तो खरंच ते येत आहेत की नाही हे आपल्याला कसं कळलं, तर त्याच्यासाठी उज्ज्वल पाटणेजींनी स्वतः व्हिडिओ तयार करून पाठवला होता की मैं आ रहा. तो व्हिडिओ पोहोचला का तुमच्यापर्यंत? बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला असेल. तो व्हिडिओ संतोषजी मी तुम्हाला को होस्ट करतो, तुम्हाला तो व्हिडिओ चलवता येईल का? तुमच्या मोबाईल मध्ये आहे का? हा, ड्राईव्ह मध्ये. ओके, मी माझ्याच्यावरून चालवायचा प्रयत्न करतो तुम्हाला तो व्हिडिओ, ज्यामध्ये उज्ज्वल पाटणेजी स्वतः सांगतायत यस मैं आ रहा हूं. कुठे यायला लागलोय, काय यायला लागलोय, उज्ज्वल पाटणेजी फार छान छान सांगतायत. माझ्या व्हॉट्सअपला आहे तो व्हिडिओ, मी जस्ट मला 1 मिनिट द्या. मी काही जणांना पाठवला पण होता आणि माझ्याकडे सुद्धा तो व्हिडिओ आहे. उज्ज्वल पाटणेजीचा जो पॉवर पॅक ट्रेनिंग होणार आहे मित्रांनो, वेट जे ट्रेनिंग ज्यांना ऐकून जगभरातून लोक, भारतभरातून नाही जगभरातून लोक प्रेरित होतात, त्या सगळ्या लोकांना त्यांना आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची, त्यांची ट्रेनिंग अटेंड करण्याची, बरं आपल्या एकट्याला नाही तर आपल्या पूर्ण टीमला ट्रेनिंग अटेंड करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आणि याची डेट फिक्स आहे, याचा टायमिंग फिक्स आहे, याचा सीट सुद्धा फिक्स आहे. फक्त आपण कसं पोहोचणार, तर किमान 31 मार्च पर्यंत 30 न्यूट्रीचार्ज वुमन पॅकेट खरेदी करून आपण तिथं पोहोचू. 60 न्यूट्रीचार्ज वुमनचे पॅकेट जर 31 मार्च पर्यंत झाले तर आपल्याला मोदी जॅकेट भेटणार आहे. आणि 100 न्यूट्रीचार्ज वुमनचे पॅकेट जर आपण केले तर आपल्याला पूर्णपणे ब्लेझर, जसं ब्लेझर मी घातले असं ब्लेझर आपल्याला भेटणार. हे कसं भेटलं? फिजिकली. तुम्हाला फिजिकली त्या ट्रेनिंग साठी तर उपस्थित राहायचंय, तुम्हाला डेफिनेटली ब्लेझर भेटणार आहे. आणि ते ब्लेझर भेटल्यानंतर आपल्या सगळी टीम एका ड्रेस कोड मध्ये आल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्या पुढच्या बिझनेस ग्रोईंग वर होणार आहे. डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट आपल्या संपूर्ण टीम वर दिसणार आहे. सगळी टीम एका ड्रेस कोड मध्ये असेल तर उत्साह वाढतो आणि बाकीच्याला सुद्धा लक्षात येते की एवढंच माझं. आणि खूप लोकांना असं वाटतं बरं का की मी एकटा तर काम करत नाही किंवा एवढे जर लोक काम करत नाहीत, तसं नाही. तर त्यामध्ये खूप जण काम करतायत. मला असं वाटतं मी तो व्हिडिओ रुपाली ताईला एकदा व्हॉट्सअप केला होता, तो त्यांच्याच व्हॉट्सअपला मी चेक करतोय आणि लगेच तुम्हाला पाठवतोय. आपल्याला तो बघता येईल की उज्ज्वल पाटणेजी काय म्हणतायत, येत आहेत की नाही, काय करतायत, आपल्याला लक्षात येईल काय बोलतायत त्या.
म्हणजे उज्ज्वल पाटणेजी काय म्हणताय? हा फायदा आहे, दुसऱ्या कोणाला पाठवला तर आपल्या पुढे जात नाही. आरसीएम न्यूट्रीचार्ज के सभी साथियों, या उज्ज्वल पाटणेजीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय. हा व्हिडिओ यानं आपल्या लक्षात येऊन जाईल. उज्ज्वल पाटणेजी दिसले? न्यूट्रीचार्ज के सभी साथियों को मोटिवेशनल स्पीकर बिजनेस कोच डॉक्टर उज्ज्वल पाटनी का दिल से नमस्कार. युद्ध के लिए आ रहा हूं. 26-27 अप्रैल को आप सभी वीरों के साथ, वीरांगनाओं के साथ मिलके एक युद्ध लड़ना है. कौन सा युद्ध है ये? 15 करोड़ घरों की महिलाओं को उस तकलीफ से मुक्त करना है जो वो सालों से झेलती आई है. और विश्वास कीजिए, जब आरसीएम न्यूट्रीचार्ज टीम ने इस 15 करोड़ मिशन के बारे में मुझे बताया, मैं भीतर से खुश हो गया, क्योंकि ये प्रोग्राम महज एक मोटिवेशनल प्रोग्राम या बिजनेस कोचिंग प्रोग्राम नहीं होगा. यह प्रोग्राम एक तरीके का आंदोलन है और इस आंदोलन के हम सभी लोग सेनानी हैं. और प्रॉफिट और लॉस से परे इस मिशन को हमको अचीव करना है. मैं एक्स्ट्रा तैयारी करके आऊंगा. मैं सुपर टिप्स लेकर आऊंगा जिससे हम और आप मिलके 15 करोड़ घरों की महिलाओं को इस कमजोरी से, इस तकलीफ से, इस प्रॉब्लम से मुक्ति दिला सके. तो तैयार हो जाइए. प्रोग्राम की सारी जानकारी तो आपको आरसीएम न्यूट्रीचार्ज टीम दे देगी, लेकिन इस युद्ध के लिए मानसिक रूप से तैयार होकर आना. 26 और 27 अप्रैल और मिलकर किसी भी हालत में इस मिशन को हासिल करेंगे. तो वो क्या कहते हैं आप लोग? जय आरसीएम, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज, 15 करोड़ मिशन मिल के सफल बनाना है. और इसके लिए जितना नॉलेज, जितना ज्ञान, जितना टिप, जितना रोड मैप चाहिए वो मैं आपको दूंगा. मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. आपण जे ज्या गीतानं सुरुवात केली होती ना, मैं तैयार हूँ, तर ते उज्ज्वल पाटणेजी ज्याचं आपण गीत बघतोय, त्यांनी सांगितलंय की प्रॉफिट लॉसच्या पुढे जाऊन आपण मोठी तयारी करू. मी तयारी करून येणार आहे. आणि त्यांनी काय म्हटलं की तुम्ही तयार होऊन या, मानसिक रूपाने तयार होऊन या. म्हणून आपण टार्गेट ठेवलंय. आपण फीस देऊनही प्रोग्राम एंट्री देऊ शकत होत ना. आपण फीस न ठेवता टार्गेट ठेवून का एंट्री दिली? तर लोक स्वतःहून तयार होऊन आले पाहिजे. कन्सिस्टन्सीने जे बिझनेस करतायत, सध्या 5 न्यूट्रीचार्ज म्हणून प्रत्येक महिन्याला विकतायत, त्यांनाच एंट्री. म्हणजे आपण तर पैसे घेऊन सुद्धा एंट्री करता असतील, तसं नाही. त्यासाठी की मानसिक रूपाने तयार पाहिजेत लोक काम करायला. त्यांना पैलू पाडायचं काम उज्ज्वल पाटणेजी करणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, स्पेशल पुढं, आणि हा प्रोग्राम कुठं होणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो की प्रोग्राम होणार कुठे आहे. तर प्रोग्राम होणार आहे मुंबईला. मुंबईचे एक स्पेशल, एकदम स्पेशल जे आहे, मुंबईचा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला सुद्धा असेल. तुमच्यापर्यंत पोहोचला असेल नसेल तर चला मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दाखवतो की मुंबईला यायचं तर मुंबईसाठी पाठीमाग 1-2 दिवसापूर्वी न्यूट्रीचार्जने एक व्हिडिओ शूट केला होता मुंबईचा. तुम्ही बघितला का नाही मला कल्पना नाही. बघितला नसेल तर पहा. कारण की मुंबईला स्वप्न नगरी म्हणतात. मुंबईला जे लोक येतात ते मोठी स्वप्न, त्यांची स्वप्न छोटे जरी असले तर मुंबईला आल्यानंतर स्वप्न मोठी होतात. मुंबईला आल्यानंतर स्वप्न मोठे होतात, विजन मोठं होतं. आणि तिथं आल्यावर किमान एवढं तर लक्षात येतं की आपल्याला काम करणारे किती लोक आहेत. काम करणारे जास्त लोक जे आहेत, काम करणारे जे लोक आहेत, या आपण इकडे बऱ्याच जण असं वाटतं की आपलीच फक्त टीम काम करते का, पुन्हा कोणी काम करतंय, पुन्हा कोणी काम करतंय का नाही हे माहित नसतं ना. तर त्यांना हा 2 व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. एक उज्ज्वल पाटणीचा व्हिडिओ पाठवा आणि दुसरा हा एक व्हिडिओ जो मी आता तुम्हाला शेअर करतोय ना, हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाठवा. रुपालीजी, हा व्हिडिओ शेअर केला की मी तुमच्याकडे आलो. प्रोग्राम कुठे होणार आहे त्या संदर्भाने हा व्हिडिओ आहे. शोला है या है बिजुरिया, दिल की बजरिया.
नगरिया शोला है या गए बिजुड़िया दिल की बजरिया बम्बई नगरिया ये बॉम्बे या टाइम का मतलब है पैसा, समझे? मुझे 30 मिनट की जर्नी 3 मिनट में पूरी करनी है। शोला है या गए बिजुड़िया दिल की बजरिया बम्बई नगरिया शोला है या गए बिजुड़िया या सगळ्या कामासाठी आपण हे सगळं त्यांना दाखवू शकतो ज्यावेळेस ते मुंबईला येतील, आणि मुंबईला येण्याची पात्रता आपल्या सगळ्यांना माहित आहे. अरुपलाजी बोला. जयहर्षद सर, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. चैताली मॅडमचा असा प्रश्न आहे की 26 आणि 27 2 दिवस आहे ना मुंबईचे, हा तर आपल्या मनाने मिळेल का ती तारीख 26 किंवा 27 घ्यायची आहे तर? तुम्ही जशी रजिस्ट्रेशन लिंक आली, तुम्ही जितक्या लवकर रजिस्ट्रेशन करता तितक्या लवकर तारीख तुम्हाला मिळेल तुमच्या चॉईस नुसार. जर तुम्ही उशीर जर केला तर जर 2 दिवसातल्या सीट बुक झाल्या तर मग तुम्हाला ऑप्शन राहणार नाही, तर वेगळा दिवस घ्यावा लागेल. त्यामुळे जशी लिंक तुमच्यापर्यंत पोहोचली लवकर रजिस्ट्रेशन करून टाकायचं. आपल्या 27 पाहिजे सर आम्हाला. किती पाहिजे? 27. बिलकुल भेटेल ना. तुम्ही जशी लिंक आहे तुमच्याकडे, मी सर्वात अगोदर आपल्या मराठी ग्रुपवर मी लिंक शेअर करेल. माझ्याकडे जशी लिंक येईल सगळ्यात अगोदर जो आपला सुपर संडेचा ग्रुप आहे या सुपर संडेच्या ग्रुपवर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला पर्सनली शेअर करतो सगळ्याला. आणि कारण लग्न आहे ना म्हणून 27 पाहिजे. काय म्हटलंय? त्यांच्याकडे लग्न आहे म्हणून 27 पाहिजे. बिलकुल बिलकुल 27 ला भेटून जाईल. कारण की तुम्ही लवकर रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला ती तारीख बिलकुल भेटून जाईल. आणि 26-27 यासाठी 2 दिवस प्रोग्राम आहे. रिपीट तोच प्रोग्राम. काही सगळे लोक एका दिवसात बसणार आहेत, हॉलची कॅपॅसिटी नाही, त्यामुळे आपण 2 दिवस ठेवले. तर त्याला तिसरा दिवस सुद्धा करावा लागेल. काय सांगतायत? परत एक दिवस प्रोग्राम वाढवा लागेल. जशी पब्लिक वाढेल तसा प्रोग्राम आपल्या अगोदर एक दिवस होता, एक दिवस होता, 2 दिवस झालाय. आणि नागपूर सारखं कोणाला खाली बसावं लागणार नाही, प्रत्येकाला सीट मिळेल इतकेच आपण कॅपॅसिटी त्यामध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे असे काही होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला मुंबई स्नॅक्स मिळणार आहे. तुम्ही जर टार्गेट पूर्ण केलं 60 न्यूट्रिशन रूम 31 मार्च पर्यंत डिसेंबर पासून, तर तुम्हाला मोदी जॅकेट 100 जर कम्प्लीट केलं तर ब्लेझर, रॉयल्टी वाले जे आहेत आपल्या बी लेग मधून 5 जणांना घेऊन आले त्यांना ब्लेझर, टेक्निकल वाले 10 जण घेऊन आले तर त्यांना म्हणजे स्टार आणि स्टार पर्ल वाले पर्ल आणि स्टार पर्ल वाले 10 लोकांना आपल्या बी लेग मधून मुंबई प्रोग्राम साठी घेऊन आले तर त्यांना न्यूट्रीचार्ज वीर लीडर म्हणून आपण त्यांना शूरवीर लीडर म्हणून त्यांना ब्लेझर देणार आहोत. असा मोठा पॉवर पॅक प्रोग्राम आपण 26-27 एप्रिलला मुंबई येथे आयोजित केला आहे. आणि त्यासाठीची सगळी तयारी मला असं वाटतं की यावेळेस डेफिनेटली महाराष्ट्राचा एक दिवस नक्कीच महाराष्ट्राच्या नावावर राहील. 2 दिवसापैकी एक दिवस स्पेशल आणि स्पेशल फक्त महाराष्ट्राच्या नावावर राहील अशी मला आशा आहे. आता कुणाच्या या संदर्भात काही अनुभव किंवा कुणाच्या काही फील्डवर काही असतील तर तुम्ही मला विचारू. डॉक्टर साहेब, तुमच्या टीम मधून किती जण येतील मुंबईला? अनम्यूट व्हा. अनम्यूट नाही झाले तुम्ही. हा झाले आता. माझ्या टीम मधून सर 10 लोक आहेत. 10 लोक आहेत. ओके. 10 जणांना म्हणजे डॉक्टर साहेब 10 जणांना मुंबई दाखवणार आहेत. आहे की नाही? बरेच जण आम्ही मुंबई पाहिले, मला तुम्ही पूर्वी पाहिले असेल. आता काय झालंय, आता सागरी सेतू नवीन झाला आहे ते तुम्ही बघितला नाही, आहे का नाही? काय बऱ्याचशा नवीन मुंबईमध्ये दरवर्षी नवीन काही ना काही होत राहते. सागरी सेतू पाहिलाय मला, त्याचं आताच झालं ना. तुम्ही पूर्वी किती जरी मुंबई बघितली असेल तर सागरी सेतू नव्हताच त्यावेळेस. आता अटल सेतू तो बघता येईल मला नवीन. तर त्यामुळं 10 जणांनी केले डॉक्टर साहेबांनी चांगली. डॉक्टर साहेब तुम्ही रॉयल्टी पिन रॉयल्टी आहे की अनम्यूट व्हा. रॉयल्टी बी नाही सर. आता मग आता डॉक्टर साहेब तर 2 ब्लेझर साठी पात्र होतील. 10 जण जर ते घेऊन येत आहेत तर त्यांना एक तर न्यूट्रीचार्ज शूरवीर लीडर म्हणून त्यांना एक ब्लेझर, आणि त्यांचं टार्गेट तर ऑलरेडी कम्प्लीट असते 100 न्यूट्रीचार्ज म्हणतात त्याच्या पुढे ते जात आहेत म्हणून त्यांना डेफिनेटली म्हणजे 2 ब्लेझर. म्हणजे कंपनी देते ना तर फायदा आपण घेतला पाहिजे. कंपनी देते तर फायदा आपण घेतला पाहिजे आणि त्या फायदा घेऊनच आपला बिझनेस वाढवता येईल. आणि त्याचा जे रॉयल्टी लीडर आहेत त्यांना अशी 2 ब्लेझरचीच तयारी करावी. युपी बिहारकडच्या टीम सोबत असतो डॉक्टर साहेब मी बऱ्याचदा. युपी बिहारकडच्या टीम असतात ते असे एकही बेनिफिटची गोष्ट सोडत नाही. म्हणजे मी आपल्या महाराष्ट्राच्या टीम मध्ये आणि युपी बिहारकडच्या टीम मध्ये जे फरक पाहिला ना, तो हा फरक
की ते एकही बेनिफिट खुद खुद विचारतात सर, हे ऐसा किया तो कैसा, वैसा किया तो कैसा, म्हणजे डोक्यात एकदम दही करून टाकतात माणसाच्या एकदम. म्हणजे मॅक्झिमम बेनिफिट काढायचा युपी बिहारकडच्या टीमचा मी पाहिला नेहमी त्याचा मोठी असतो. पण काय निघतं आणखी काय निघतं, कसं याच्यात कॅल्क्युलेशन बसतंय, तर ते फार डोकं लावून काढतात. आपल्या महाराष्ट्राचे लोक साधी भोळी सरळ, एकदम साधी भोळी सरळ, जो पण आता हे राही काय आणि तुमचं हे राहिलं असं सांगून द्यावं होतं, तुमचं हे राहिलं घेऊन जा. अनिलजी बरोबर बोलतोय का? असं होतं. आता अनिलजी कर्ज जे आहे ना मोठ्या शहरातले आहेत, तर त्यांच्याकडे सगळ्या राज्यातले लोक येतात, बरोबर अनिलजी असंच आहे ना? हा सर बरोबर आहे. युपी बिहारकडचे माणसं एक एक गोष्ट विचार उपाव घेतात. एकशे एक लोक येतात इथे, एकशे एक लोक येतात. आता एक केरलाचा माणूस आला होता, केरलाही आले होते एकदा, 4 दिवसापूर्वी केरलाही आले होते. केरलाही बर, त्यांना माहितच नव्हतं काय ते प्रॉडक्ट. पहिल्यांदा खरेदी करायला होते 2000चे, त्यांनी 5000चे प्रॉडक्ट खरेदी करून घेतले. वा वा, 2000ची खरेदी करता करता 5000चे प्रॉडक्ट खरेदी. म्हणजे केरळ मधला बिझनेस जबरदस्त बिझनेस आहे. आणि हा नागपूरमध्ये मिळाला. आणि तिथं हा बेनिफिट की ते सेंटर इंडियात आहे, एकदम सेंटर इंडियाचे एकदम सेंटर पॉइंट आहे, त्यामुळे भारतातले सगळ्या प्रकारचे लोक त्यांच्याकडे येतात. तर मित्रांनो, तुम्ही जानेवारीची क्लोजिंग चांगली केली आहे, जानेवारीची ग्रोथ चांगली केली आहे, फेब्रुवारीची ग्रोथ सुद्धा आपण चांगली करूयात. जो टेम्पो बनलेला आहे, जो कामाची स्ट्रॅटर्जी बनली आहे, ती ब्रेक होऊ द्यायची नाही, अजिबात ती ब्रेक होऊ द्यायची नाही. आणि यापेक्षाही चांगलं काम, चांगली ग्रोथ आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखवून. कुणाला काही शंका असल्यास यानंतरही वाटलं की मला सर तेव्हा नाही विचारता आलं, नंतर विचारतो, तर माझा नंबर मी तुमच्या सोयीसाठी माझा व्हॉट्सअप नंबर मी देतोय. संजूजी सकाळी सुद्धा होते, परंतु सकाळी ही योजना सुरू डबल झाली असे माहिती होती आम्हाला, दुपारी माहिती झाली. जी सर. सकाळच्या मिटिंगला पण होते तुम्ही? येस सर, येस सर. आमचे काही मित्र वगैरे असतात ना, तर मी म्हटलं हिंदीतल्या मिटिंग वगैरे त्यांना खूप पाठवत होतं. त्यांना कसं हिंदीतल्या मिटिंग असते तर त्यांना असं वाटते का हे हिंदीचेच प्रोग्राम होतात. त्याच्यासाठी सर जे तुम्ही मराठीचे जे मीटिंग सुरू केली त्याच्याबद्दल धन्यवाद सर. कारण त्यांना मीटिंग मध्ये बसवायचे माझे प्रयत्न सुरू आहे. जर ह्या मीटिंगच्या माध्यमातून भरपूर काही नॉलेज भेटते. आणि सकाळी पण सर तुम्ही भरपूर छान नॉलेज दिला, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद सर. आणि हे एवढ्या मोठ्या मिशनवर सर तुमचा सहयोग आम्हाला भेटत आहे आणि आमच्या टीमला पण समोर भेटणार आहे. तर सर अशा प्रकारची मीटिंग जर सुरू होत राहिली तर भरपूर सर मोठा आम्ही करून टाकू सर तुम्हाला. सर डेफिनेटली हाच मीटिंग आयडिया असतो आपला दर रविवारी सकाळचा आणि सायंकाळचा, हाच मीटिंग आयडिया आहे. याच मीटिंग आयडियावर आपल्या मीटिंग होतात. आणि माझा व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला दिलाय, तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आपण परत भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत थांबतो. काही अडचण असल्यास माझ्या व्हॉट्सअपवर संपर्क करा. तोपर्यंत थांबतो. JRCM, याला चार्ज, थँक्यू.